नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मेकॅनिकल मध्ये जर तुमची डिग्री आणि डिप्लोमा झाला असेल तर तुम्हाला सरकारी नोकरीच्या या 3 संधी आहेत. सध्या या 3 परीक्षांचे फॉर्म भरणं सुरू आहे. या कोणत्या परीक्षा आहे, यांची अंतिम डेट काय आहे, परीक्षा पॅटर्न काय आहे, रिक्त जागा किती आहेत, खास मेकॅनिकल साठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. काय होतं, मेकॅनिकलचे खूप सारे उमेदवार तयारी करतात परंतु ज्या काही जाहिरात येतात त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही, म्हणून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. तुमच्या परिवारात तुमच्या ओळखीत जर कोणी मेकॅनिकल वाला असेल तर त्याला हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर केलाच पाहिजे मित्रांनो. आणि मेकॅनिकलची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठीची आपली एक रेकॉर्डेड पद्धतीची बॅच अवेलेबल आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल, नॉन टेक्निकल, मनपा, बाकी सगळ्या सब्जेक्टसाठी ही बॅच उपयुक्त असणार आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात. त्यासोबतच आपली क्रिसमस सेल देखील चालू आहे. सॅन्टा हा कोड जर यूज केला तुम्ही तर तुम्हाला आणखी याच्यावर 25% ऑफ जे आहे तर ते मिळून जाणार आहे. पहिली जी जाहिरात आली ना मित्रांनो, ती आलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये. बघा, 4/11/2025 रोजी आलेली ही जाहिरात पाहायला मिळते. आता या जाहिरातीमध्ये फॉर्म तुम्ही 26 डिसेंबर 2025 पर्यंत भरू शकतात. तुम्हाला डेट थोडी कमी उरलेली आहे, परंतु लक्षात घ्या, आधी याच्यात फक्त डिप्लोमावाले इलिजिबल होते बरं का, डिप्लोमावाले. परंतु आता डिप्लोमा प्लस डिग्रीवाले आणि 10th प्लस डिप्लोमा हे तर इलिजिबल होतं, पण 12th प्लस डिग्री ही पण जे आहे तर ते आता एलिजिबल करून दिलेले. म्हणून डिग्री असेल, डिप्लोमा असेल, कशी झाली असेल, 10वी नंतर 12वी नंतर, ते काहीच मॅटर नाही, तुम्ही इथं फॉर्म भरू शकतात. जागा किती आहेत पाहूया. बघा, मेकॅनिकलच्या 16 जागा आहेत आणि इथं मी म्हणतो चांगल्या जागा आहेत मित्रांनो. मेकॅनिकलला एवढ्या जागा येत नाही, हा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये बघा, एससी ची 1 जागा आहे, एसटीच्या 2 जागा आहेत, त्याच्यामध्ये एक मेलचे एक फिमेलचे. म्हणून एसटी महिला जी असतील मी त्यांना विनंती करेल की तुम्ही अवश्य फॉर्म भरावा, कारण की एसटी मधून महिला आणि तेही मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे प्रमाण कमी असतं, म्हणून इथं तुम्ही अवश्य फॉर्म भरला पाहिजे. वीजेची 1 जागा, एनटीबी ला जागा नाही, एनटीसी ला 1 जागा, एनटीडी ला जागा नाही, एसबीसी ला जागा नाही, ओबीसी ला 3 जागा आहेत, त्याच्यापैकी 2 पुरुष जनरल आहेत, म्हणजे पुरुष महिला कोणी अप्लाय करू शकतं. 2 एससीबीसी, याच्यात 1 पुरुष, 1 जनरल 1 महिला, 2 ईडब्ल्यूएस, 1 जनरल 1 वुमन. त्याच्यानंतर 4 ओपनच्या जागा आहेत, 3 जनरलच्या आहे आणि 1 महिलांच्या आहेत. बघा, महिलांच्या इथं खूप चांगल्या जागा, म्हणजे 1 2 3 4 5 अशा जागा आहेत ना की ज्या महिलांच्या आहेत. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगला महिलांचं प्रमाण हे कमी असतं आणि त्याच्यामध्ये इथं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करणाऱ्या महिला असतील तर मी त्यांना नक्की विनंती करेल की तुम्ही फॉर्म अवश्य भरा. चांगल्या जागा आहेत, टोटल 16 जागा आहेत. आणि इथं वेतन श्रेणी किती मित्रांनो, यात 14 आहे, 38,600, 1,22,800 जी तुमची PSI ला असते, जी तुमची STI ला वेतन श्रेणी असते, ओके, जी तुमची आरटीओ AMVI म्हटल्यानंतर तुम्ही जे AMVI बनतात त्याला पण एक 14 ची वेतन श्रेणी असते. डिग्री डिप्लोमा इलिजिबल आहे तर तुम्ही अवश्य इथं फॉर्म जो आहे तर तो भरू शकतात मित्रांनो. एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे लक्षात घ्या. जेई मेकॅनिकलचा लक्षात घ्या, विषय कोणते कोणते असणार आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. याला काय म्हणतो आपण, नॉन टेक्निकल सब्जेक्ट. आणि तुमचे टेक्निकल सब्जेक्ट, हा टेक्निकल मध्ये काय विचारलं जाईल, मेकॅनिकलचं विचारलं जाईल. 50 प्रश्न तुम्हाला इथं पाहायला मिळतील आणि इथे 10 हे 20 आणि हे 30, म्हणजे काय की 50 प्रश्न, म्हणजे 50% इथं वेटेज ठेवले. लक्षात घ्या, हा जो जीकेचा पार्ट असतो ना, हा मराठी इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये पाहायला मिळतो, जीके अँड रिझनिंग. बाकी हे तर फक्त मराठीत राहतं, हे तर फक्त इंग्लिश राहतं आणि टेक्निकल फक्त इंग्लिश मध्ये राहतं. एकूण 100 प्रश्न असतील, 200 गुण असतील, कुठलीही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम इथं नसणार आहे, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. आणि याच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठीची सेपरेट ऑनलाईन टेस्ट सिरीज पण लॉन्च केलेली, ज्याच्यामध्ये 15 सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे आणि 5 फुल लेंथ टेस्ट असणार आहे. आणि ही परीक्षा IBPS पॅटर्न नुसार होणार आहे, म्हणून IBPS पॅटर्न नुसार या ऑनलाईन टेस्ट सिरीज आपण डेव्हलप केलेल्या आहेत. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हे जॉईन करू शकता. पुढची मेकॅनिकलची जाहिरात आहे ती कुठे आहे, नाशिक महानगरपालिकेमध्ये. नाशिक महानगरपालिकेमध्ये बघा, असिस्टंट इंजिनियर आणि जेई म्हणजे ज्युनियर इंजिनियर यांच्यासाठी वॅकन्सी आली. बघा, असिस्टंट इंजिनियरचे S15 वेतन श्रेणी, खूप चांगली वेतन श्रेणी आहे, 41,800, 1,32,300. किती जागा आहेत, 4 जागा आहेत, 4. पुढे जेईच्या 9 जागा आहेत, 9 मेकॅनिकलच्या 9 जागा आहेत. यात 14 वेतन श्रेणी, 38,600, 1,22,800 एवढी वेतन श्रेणी आपल्याला इथं पाहायला मिळते. याची अर्ज करण्याची डेट आता 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जागा पाहूया. बघा, असिस्टंट इंजिनियरच्या 4 जागा होत्या ना, तर या 4 जागांमध्ये 1 ओपनची जागा आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे, बाकीच्यांना अप्लाय करायला मिळतं. बघा, SC ला जागा नाही, ST ला 1 जागा आहे, VJ ला 1 जागा आहे, बाकी कोणाला जागा नाही. OBC ला 1 जागा आहे आणि 1 जागा ओपनची. म्हणजे ज्यांना जागा नाही त्यांनी कुठून भरायचा फॉर्म,
ओपन मधून फॉर्म भरावा लागणार आहे. लक्षात घ्या, याच्यासाठी पदवी आवश्यक आहे. फक्त काय सांगितलेले, पदवी सोबत तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव हा कंपल्सरी इथं केलेला आहे. अनुभव अट शिवाय तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. म्हणजे ज्या उमेदवारांकडे अनुभव आहे ना, त्यांना इथं चांगली संधी, ते इथं फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनियर जर पाहिलं तर इथं डिग्री आणि डिप्लोमा दोन्ही इलिजिबल केलेलं आहे. परंतु इथं पण 3 वर्षाची अट जी आहे तर ती टाकून दिलेली आहे. हे तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे. एकूण 9 जागा असणार आहे. ओपन साठी इथं 2 जागा असणार आहेत. बाकी एससी साठी 1 जागा, एसटी साठी 2 जागा, विजे साठी 1, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी जागा नाही, ओबीसी 1, एससीबीसी 1, ईडब्ल्यूएस. तर एवढं आरक्षण इथं जे आहे तर ते यांना पाहायला मिळतं. म्हणून ज्यांच्याकडे अनुभव असेल ना, त्यांनी अवश्य भरावा. कारण की काय असतं की इथं तुमचं कॉम्पिटिशन फक्त अनुभव ज्यांच्याकडे त्यांच्या सोबत असणारे फ्रेशर सोबत तुमचं कॉम्पिटिशन इथं नसणार आहे. एक्झाम पॅटर्न मध्ये पाहिलं तर लक्षात घ्या, मराठी विषय असेल, इंग्लिश विषय असेल, सामान्य ज्ञान विषय असेल. म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला इथं रिझनिंग हा विषय नाही पाहायला मिळणार. रिझनिंग हा विषय नाही आहे इथं. आणि टेक्निकलचा तुमचा 50 गुणांचा हा विषय तुमचा असणार आहे. 100 प्रश्न 200 गुणांसाठी. आता फक्त रिझनिंग नसलेले मराठी, इंग्रजी, जीके विषय असलेले खूप सारे उमेदवारांची मागणी होती की सर नॉन टेक्निकलची एक बॅच द्या. तर तुमच्यासाठी कमी किमतीमध्ये नाशिक महानगरपालिकेचे जे काही 3 विषय आहेत, इंग्रजी, मराठी आणि सामान्य ज्ञान, याची फक्त 599 रुपयात तुमची ही संपूर्ण बॅच जी आहे तर ती तयार करून दिलेली लेटेस्ट टीसीएस पॅटर्न नुसार तुम्ही ही नक्की जॉईन करा. त्यासोबतच नाशिक मनपाच्या मेकॅनिकलची देखील टेस्ट सिरीज लॉन्च करून दिलेली टीसीएस पॅटर्न नुसार. कारण की ही परीक्षा कोण घेते, टीसीएस घेणार आहे. तर याची पण ऑनलाईन टेस्ट सिरीज ही लॉन्च झालेली आहे, तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता. तिसरी जाहिरात नुकतीच आलेली, ती कुठे आलेली, नवी मुंबई महानगरपालिका भरतीमध्ये. बघा मेकॅनिकलच्या इथं 4 जागा आलेल्या आहेत. किती? 4 जागा तुम्हाला इथं ज्या आहेत तर त्या मेकॅनिकलच्या पाहायला मिळतात आणि इथून तुम्ही अप्लाय जे आहेत तर ते करू शकतात. फॉर्म 5 जानेवारी पासून सुरू होणार आहे आणि 4 फेब्रुवारी पर्यंत तुमचे अर्ज जे आहेत तर ते इथं चालणार आहेत. 4 जागा आहेत, पण जागांचं कॅल्क्युलेशन समजून घ्या. एससी ला 1 जागा आहे, एसटी ला 1 जागा आहे, विजे ला 1 जागा आहे आणि ओबीसी ला 1 जागा आहे. इथं लक्षात घ्या, ओपनला जागा नसल्यामुळे कोण कोण फॉर्म भरू शकत नाही. ओपन वाला भरू शकत नाही, ईडब्ल्यूएस वाला भरू शकत नाही, एससीबीसी वाला भरू शकत नाही, एसबीसी वाला भरू शकत नाही, एनटीडी, एनटीसी, एनटीबी हे उमेदवार फॉर्म भरू शकत नाही. फक्त 4च कॅटेगरी फॉर्म भरू शकतात. कोणते कोणते सांगतो, चला बघा. एससी फॉर्म भरू शकतो, एसटी फॉर्म भरू शकतो, त्याच्यानंतर विजे फॉर्म भरू शकतात आणि ओबीसी वाले फॉर्म भरू शकतात. या 4च अशा कॅटेगरी आहेत की ज्यांना मेकॅनिकल मध्ये फॉर्म भरता येणार आहे. आणि फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पदवी पाहिजे आणि तो कुठलाही अनुभव नकोय. अनुभव फक्त ठाणे आणि नाशिक या 2च महानगरपालिकेत आतापर्यंत मागण्यात आलेले, बाकी कुठेही अनुभव इथं मागण्यात आलेला नाही. आता मागच्या वेळी जेव्हा सिव्हिलला ही परीक्षा झाली होती तर त्यावेळी एक्झाम पॅटर्न काय होता, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, रिझनिंग आणि तुमचं 60 गुणांचं टेक्निकल. म्हणजे सेम असंच असू शकतं की 60 गुणांचं टेक्निकल असणार आहे आणि बाकी तुमचे जे 4 विषय असतील तर त्यांच्यावर 40 गुण तुम्हाला इथं जे आहेत तर ते पाहायला मिळणार आहे. आता ही परीक्षा टीसीएस घेणार आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, नाशिक मनपा आणि नवी मुंबई हे कोण घेणार आहे, टीसीएस घेणार आहे. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही परीक्षा कोण घेणार आहे, आयबीपीएस घेणार आहे. आता याची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी एक खूप चांगलं पुस्तक आलेलं आहे मित्रांनो आपलं, 4700 प्रश्नांचं, ज्याच्यामध्ये ऍप्टिट्यूड रिझनिंग खास इंजिनिअरिंगच्या उमेदवारांसाठी आपण इंग्लिश मध्ये ठेवलेले. याच्यामध्ये सगळ्या टीसीएसच्या इंग्लिश इंजिनिअरिंग वाल्यांच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला एकत्र करून दिल्या. नॉन टेक्निकलचा पार्ट तुमचा खूप चांगल्या पद्धतीने कव्हर होईल. 450 रुपयांचं पुस्तक आहे. अमेझॉन वरून किंवा इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वरून तुम्ही ऑर्डर करू शकतात. आणि जे कोणी नाशिकमध्ये असतील ना ते डायरेक्ट आम्हाला भेटू शकतात. मी तिथं स्वतः अवेलेबल असतो. नाशिकमध्ये इग्नाइट अकॅडमी, उपाध्ये क्लास बिल्डिंग, वकीलवाडी, अशोक स्तंभ इथे तुम्ही जे आहेत तर ते येऊन हे पुस्तक जे आहे तर ते डायरेक्टली परचेस करू शकतात. या पुस्तकाशिवाय तुम्हाला टीसीएसचा पॅटर्न जो आहे तर तो कळणार नाही. टीसीएस आयबीपीएसचा पॅटर्न कळून घेण्यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून खूप चांगला स्टडी होणार आहे. तुम्ही सेल्फ स्टडी जरी करत असाल ना तरी हे पुस्तक तुमच्याजवळ असलंच पाहिजे मित्रांनो. म्हणून तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की हे पुस्तक तुम्ही नक्की बघा. त्यासोबतच इग्नाइट अकॅडमीचे कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये उपलब्ध आहेत. पाठशाला असेल, कृषी असेल, तलाठी असेल, पोलीस भरती असेल, सर्व कोर्सेस आता आपल्याकडे अवेलेबल आहेत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.